नमस्कार. मोदकमाई प्रस्तुत मानसी कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी स्पेशल एक काकडीचं तरबट करून दाखवत आहे. एक भाजीचा प्रकार आहे, थंडावा देणारे आपल्या पोटासाठी अगदी छान रेसिपी आहे. पण ती माझी रेसिपी नाही आहे, तर आपले जे शेफ आहेत विष्णू मनोहर त्यांची ती रेसिपी आहे आणि ती अतिशय टेस्टी आहे. जी त्यांची मी रेसिपी बघून आमच्यासाठी जेवण करताना मी ही तुमच्यासाठी केलेली खास रेसिपी आहे. चला तर मग माझ्या किचनमध्ये. तर आपण इथे 2 काकड्या घेतोय. अतिशय थंडावा देणारा, पोटाला आरामदायक, कुठेही आपल्याला ॲसिडिटी होणार नाही असा हा प्रकार आहे. आणि मी फर्स्ट टाईम बनवला आहे आणि इतका टेस्टी झाला ना, तुम्हाला काय सांगू. पोटभर जेवण तर झालंच, पण इतका हलका आहार होता. तर इथे मी 2 काकड्या घेऊन स्वच्छ त्याची सालं क्लीन करून घेतलेली आहेत. इथे मी हे सर्व कटिंग वगैरे करते, पण तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ते तर तुम्हाला नक्कीच केलं पाहिजे, है ना. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया. मी इथे सर्व सालं ही स्वच्छ करून घेते आणि काकडी आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे. जसे आपण एखाद्या भाजीचे वगैरे, म्हणजे दुधीची भाजी वगैरे करायला तुकडे करतो, त्याच प्रकारे काकडीचे तुकडे करून घ्यायचे. फक्त एक आहे की काकडी पहिली टेस्ट करून बघायची, कडू तर नाही आहे ना. जर ती कडू असेल जरा जरी, तर अजिबात घेऊ नका, नाही तर अख्खी आपली भाजी कडू होईल. तर ते मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि अगदी लक्ष देऊन ते पहिले करायचं आहे. तर इथे मी या 2 काकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता मी काही तयारी करून घेणार आहे. तर आता इथे तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केले. इथे एका छोट्याशा प्लेटमध्ये मी घेतले मोहरी, जिरे, हिंग, मेथीदाणे, हळद याची फोडणी करायची आहे. इथे लसूण आणि जिरे याचा आपल्याला एक खरडा बनवून घ्यायचा आहे. डाळीचं पीठ आणि दही. फोडणीसाठी सुक्या लाल मिरच्या, एवढंच तिखट आपल्याला घ्यायचं आहे. बाकी आपण हिरवी मिरची वापरत नाही आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता ही सर्व आपली मेन तयारी आहे. इथे मी आता खरडा बनवून घेते. त्यासाठी लसूण आणि जिरे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अगदी वाटलंच तर चमचाभर पाणी याच्यात ॲड करायचं. नाही केलं तरी चालतं, जर तुमचा मिक्सर व्यवस्थित असेल आणि होत असेल खरडा विदाऊट वॉटर, तर तसं करून घ्यायचं आहे. तर इथे आता माझा खरडा पण तयार झालेला आहे. बघूया आपण. एकदा हा व्यवस्थित पुन्हा सारखा करून घेते आणि एकदा लावून घेते, कारण मला अगदीच काय बारीक नाही करायचं आहे, पण अगदी जाड पण नाही ठेवायचं आहे. थोडंसं ओबडधोबडच हवं आहे आपल्याला. पण ह्या जिरं आणि लसणामुळे इतकी त्याची टेस्ट इन्हॅन्स झाली, काहीतरी अप्रतिमच, म्हणजे वेगळंच काहीतरी टेस्ट येते त्याला. खूपच छान टेस्ट आली. आज असा अनायसे गुरुवार आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर इथे आपला खरडा तयार झालेला आहे. चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी कढईमध्ये तेल घालून घेते. थोडंसं अजून मी वाढवलं, कारण थोडंसं तेल असेल तर भाजी लागणार नाही आपली. ते सर्व मी फोडणीचा जो छोटीशी ताटली तयार ठेवली होती ती घालून घेतली.
कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या घातल्या. मस्त खमंग फोडणी झाली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली फोडणीमध्ये. ती मला थोडीशी सवयच आहे की कोथिंबीर थोडीशी तरी मी फोडणीत घालतेच, म्हणजे मग आपला पदार्थ अजून चविष्ट होतो. आता ही सर्व काकडी आपण घालून घ्यायची आहे. आणि ही सर्व परतून घ्यायची आहे. यात आता हा खरडाही घालून घेते, म्हणजे मग परतताना तो खरडा व्यवस्थित सगळ्या काकडीला आपल्या लागेल. आत्ताच रंग किती छान आलाय बघा. अजून तर आपला मेन इन्ग्रेडियंट यात टाकून व्हायचंय, तर आत्ताच ती एवढी टेम्पटिंग दिसतीये. ही परतत असतानाच एक असे त्याला खमंग अख्खा घरभर छान मस्त सुगंध दरवळत होता. यावर हलकंसं पाणी घालायचंय, खूप नाही घालायचंय. शिजण्यापुरतं किंवा खाली लागू नये म्हणून. आणि आपण झाकण ठेवून यावर ही भाजी शिजवून घ्यायची. आता मी इथे 3 ते 4 चमचे दही घेतलंय. मोठा चमचाच घेतलाय दह्याला. ताजं गोड दही असेल तर खूपच छान. आंबट असेल तर कमी घालावं, पण हे दही व्यवस्थित होतं त्यामुळे मी 4 चमचे घेतले. आणि आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याचं हलकंसं ताक बनवून घ्यायचं आहे. त्याबरोबरीने याच्यामध्ये आपण डाळीचं पीठही घालायचं आहे. हे सर्व छान आपण विस्क करायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. मी आता हे विस्करने मस्तपैकी विस्क करून घेते, म्हणजे मग सगळ्या गुठळ्या मोडल्या जातील त्याच्या. तोपर्यंत आपली भाजी इथे शिजतीये कमी गॅसवर. जसं आपण कढी बनवताना हे बनवतो, म्हणजे तयार करतो, त्याच टाईप बनवून ठेवायचं. इथे आपली काकडी शिजलेली आहे. काकडीला शिजायला काय वेळ लागत नाही. त्यात हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि थोडं दाटसर होईपर्यंत परतायचं. आता तुम्हाला ही कशाशी खायचं आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. जर तुम्हाला नुसतंच पोळीवर खायचं आहे तर तुम्ही एकदम घट्टही करू शकता, पण मी कॉमन केलं होतं भात आणि पोळी. पण मला हे भाताबरोबर पण अतिशय आवडलं. खूपच टेस्टी लागतं भाताबरोबर पण. याच्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आंबट आहे तर आपल्याला थोडीशी साखरही घालायची आहे, म्हणजे एक त्याची आंबट गोड तिखट अशी एक छान टेस्ट येते. हे बघा बऱ्यापैकी आता हे दाट झालंय, सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपण याला थोडंसं सजवूया. ते म्हणजे आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचे. कोथिंबीर शिवाय कुठेच आपल्या पदार्थाला मजा येत नाही. तर इथे कोथिंबीर घालून घेतले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते. तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. उद्या तुम्हाला पुन्हा काय बघायला आवडेल तेही मला सांगा. आणि पुन्हा एकदा आपण याला कोथिंबीरने सजवूया आणि पान वाढायला घेऊया. अशी माझी ही छानशी काकडीचं तरबट म्हणजेच एक भाजीचा प्रकार हा तयार झालेला आहे. नक्की नक्की कळवा, तुम्ही करून बघा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. बाय.
तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद.